झवेरी बाजारात सोनं दिलं, पण परत काय मिळालं? तर 44 कोटी गेले ना. परतावा ना फायदा. मुंबईत डब्बा ट्रेडिंगच्या नावाखाली सोन्याच्या व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक उघड झाली आहे. एक ज्वेलर्स व्यापारी आणि त्याचे नातेवाईक यांनी मॅक्सिस बुलियन आणि पल्लव गोल्डच्या लादूलाल, पल्लव आणि शुभम या तिघांवर विश्वास ठेवला. 36 किलो सोनं आणि 10 कोटी रोख असे एकूण 44 कोटी रुपयांचे व्यवहार केले. पहिल्या टप्प्यात फायदा झाला, पण पुढे फसवणूक सुरू झाली. पण जेव्हा परतावा थांबला तेव्हा बँकेचा चेकही वटला नाही. तेव्हा उघड झालं की सगळा पैसा डब्बा ट्रेडिंग मध्ये बुडवला गेला होता. मग तुम्हाला प्रश्न पडलाय की डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय? तर शेअर बाजारामध्ये अनधिकृत पद्धतीने चालणारे बेकायदेशीर व्यवहार म्हणजे डब्बा ट्रेडिंग. ना नियंत्रण, ना कर आणि शेवटी पैसा गायब. या प्रकरणी लादूलाल, पल्लव आणि शुभम यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. म्हणूनच सोनं असो किंवा शेअर, घसघशीत नफा म्हणणाऱ्यांपासून सावध रहा. योग्य माहिती घेऊन पैसे गुंतवा.